रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक 11 जानेवारी 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 25,200 क्विंटल कांद्याची आवक आज झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सहाखेड्यात 3,540 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नाशिक येथे 4,595 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,050 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे 6,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,109 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांदवड येथे 17,200 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,670 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,202 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे 21,494 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,780 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,321 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नेभाड येथे 3,335 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,145 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे 9,450 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,750 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,470 रुपये क्विंटलपर्यंत विकला. यावला येथे 15,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,650 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,246 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंधरसुल येथे 10,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,076 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.